माननीय पंतप्रधानांनी देशवासियांना जे आवाहन केलं ते आपण सगळ्यांना त्याची कल्पना आहे। जगभरात विविध ठिकाणी असलेल्या युद्धाची परिस्थिती आणि त्यामध्ये सप्लाय चेन पुरवठा साखळीमध्ये पडणारा व्यत्यय, त्यातनं परदेशातून भारतात येणारा आयात माल, आयात करणाऱ्या गोष्टींची आवश्यकता यावर कुठेतरी मर्यादा घातल्या पाहिजेत। जोपर्यंत ही सगळी परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत आयात करून आपल्या चलनाला होणारा परिणाम याला कुठेतरी आपण मर्यादित केलं पाहिजे, संतुलित केलं पाहिजे। आणि म्हणून राष्ट्रभक्तांना, राष्ट्रीय सर्व नागरिकांना देश आपको पुकार रहा है असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। मला वाटतं देश हिताचं हे कार्य आहे आणि म्हणून ज्या अपेक्षा, ज्या विनंती, जे आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे त्याचं पालन आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलं आहे। मी तर या ठिकाणी आज सांगतो की आमच्या विभागाकडून त्या ठिकाणी कान फिल्म फेस्टिवलला जाणाऱ्या सर्व अधिकारी माझ्यासहित सगळ्यांनी जाऊ नये हा निर्णय आम्ही घेतला आहे। बरोबरीने आमचे सचिव किरण कुलकर्णी यांच्याशी सकाळी मी चर्चा केली आहे। आमचे अधिकारी ज्या वाहनांचा वापर करतात त्यामध्ये EV वाहनं असतील तर त्याचाच वापर करावा आणि आजपासून पुढे, कारण आज लागलेल्या बैठका आमच्या आहेत, उद्यापासून बहुतांश बैठका यासुद्धा ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल या पद्धतीने करण्याचा आम्ही निर्णय केला आहे। सामान्य जनतेला जी विनंती केली आहे त्याचं आव्हान आम्ही नम्रतेने हात जोडून विनंती करतो की आपण मर्यादित आवश्यक एवढा तेलसाठा किंवा तेलाचा उपयोग, डिझेल, पेट्रोल असेल याचा उपयोग केला तर आपल्याला बाहेरून गोष्टी आयात करणं पडणार नाहीत किंवा कमी पडतील। बरोबरीने सोन्याच्या बाबतीत पण तोच हेतू आहे आणि म्हणून या कठीण परिस्थितीमध्ये जगात पुरवठा साखळी ज्यावेळेला खंडित झाली आहे त्यावेळेला अशा पद्धतीची पावलं उचलणे आवश्यकता आहे। आपण हे करतोच। आपल्या घरात कधी अडचण आली आणि आपलं असलेला पगारातल्या व्यवस्थापनाला करताना कधी कधी आई आहे, ह्या वेळेला आपण ह्या महिन्यात ही गोष्ट करू, पुढच्या महिन्यात दुसरी गोष्ट करू, या 2 महिन्यात घरची आवश्यकता आहे, कोणी अडचणीत असेल तर त्याला मदत करू, पण बाहेर फिरायला कमी जाऊ, अशा पद्धतीच्या भूमिका या कुटुंबात परिवारात होतच असतात। देश आपले कुटुंब आहे। आज आपण सगळ्यांनी पाहिलं सोमनाथ स्वाभिमान पर्व, याचा अर्थ भारताच्या, हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचं दर्शन अशा पद्धतीचे पर्व आहे। सोमनाथचं मंदिर परकीयांनी, शत्रूंनी, आक्रमण करणाऱ्यांनी वारंवार लुटण्याचा प्रयत्न केला, पण संपूर्ण हिंदुस्थान त्या मंदिरासाठी संघर्ष करत राहिला। शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी बलिदान, त्याग, प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारतामध्ये जनतेनेच, हिंदुस्थानी जनतेनेच स्वतः त्यामध्ये सहभागिता देऊन हे मंदिर उभं केलं आणि म्हणून सोमनाथचं मंदिर हे आपल्या हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचं मूर्तिमंत रूप आहे। आणि सोमनाथ मंदिरात भगवान शंकराला नतमस्तक होणं याचा अर्थ आपल्यामध्ये शक्तीची धारणा करणं अशी आपली मान्यता आहे। म्हणून या पर्वाची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सोमनाथ मंदिरात स्वतः जाऊन त्या ठिकाणी अभिषेक, पूजा, अर्चना आणि आपल्या भारतीय सैनिकांनी, सेनेने त्या ठिकाणी आपलं शौर्याचं प्रदर्शन केलं। आणि मुंबईत धाकलेश्वर महादेव मंदिर हे एक जुनी वास्तू आणि मंदिर, पवित्र वास्तू आहे। या ठिकाणी माननीय राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने या आपल्या स्वाभिमान पर्वाचं, सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला, याचं मला समाधान, आनंद आहे। राहुल गांधीजी यांच्या या अज्ञानाचे पुरावे आहेत। दुर्दैवाने एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता
अशा अज्ञानातून विधान करत असेल तर त्याच्यावर टीका तरी आम्ही काय करायची. भारताने सर्व प्रयत्न या पुरवठा साखळीला अडचणी असून सुद्धा नागरिकांपर्यंत जीवनावश्यक गोष्टी आणि सर्व पोचवण्याची सगळी कामं चालू ठेवली आहेत, कामं केली आहेत, कामं करणार आहेत. पण कठीण परिस्थितीमध्ये आपण सुद्धा काही काळजी घेतली पाहिजे हे सांगणं एका कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबाची जबाबदारी असलेल्या जनतेने ज्याच्यावर विश्वास ठेवला अशा प्रधानमंत्र्यांनी जनतेशी केलेल्या संवादामध्ये जर यांना मुसळ दिसत असेल तर राहुल गांधीजी तुमचं वक्तव्य म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे एवढंच मी म्हणेन. मला वाटतं ज्यांना सातत्याने देश प्रगती करतो याबद्दल पोटदुखी आहे तेच लोक असे विधान करत आहेत. राहुल गांधीजी विस्मृतीत जाऊ नका. प्रधानमंत्र्याच्या त्या भाषणातच ज्याचा अर्धवट उपयोग तुम्ही करताय त्यामध्ये प्रधानमंत्रीजी म्हणाले ज्या वेळेला विविध फर्टिलायझर्सची खताची पोती जगात 3,000 रुपयात विकली जात आहेत त्यावेळेला भारतात आपण 300 रुपयात देतो आहोत. ही काय तडजोड आहे. आजही विपरीत परिस्थितीमध्ये देशातील व्यवसाय, देशातील रोजगार, देशातील माता भगिनी यांना कुठेही पुरवठा साखळीत अडचण न निर्माण करता काम करणं ही काही तडजोड आहे. आणि म्हणून जे अज्ञानी आहेत त्यांच्या तोंडीच हे शब्द शोभून दिसतात असं मी म्हणेन. इंधनांचा तुटवडा आहे असं कुठेही माझ्या लेखी तरी मी वाचलेलं नाही, पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही. इंधनांच्या वापरावर मर्यादा केल्यास आर्थिक स्थिती आपली जी मजबूत आहे ती अजून मजबूत राहील ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे.